बाभुळगाव शहरात पाणी टंचाईबाबत मंत्री अशोक उईके यांची आढावा बैठक संपन्न झाली. बाभुळगाव तालुक्यातील कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण होणार नाही यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावे. यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे प्रतिपादन आदिवासी विकास विभाग मंत्री तथा राळेगाव विधानसभेचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केले. पंचायत समिती बाभुळगावच्या वतीने येथील साई मंगलमध्ये दिनांक 15 एप्रिल रोजी तालुकास्तरीय पाणी टंचाई आढावा व वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक उईके होते. तसेच त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसीलदार मीरा पागुरे, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत नेवल, ठाणेदार दीपमाला भेंडे, मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी सोटे, विभाग उपकार्यकारी अभियंता प्रीती मस्के, तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर संघर्ष राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामा वाजोरिया, पाणी पुरवठा विभागाचे मोठे, भाजपा जिल्हा सचिव सतीश मानलवार, प्रकाश बुमकाडे, नितीन प्रडगे, संजय राठी, हेमंत ठाकरे, गौतम लांडगे व आदी व्यासपीठावर विराजमान होते. या पाणी टंचाई आढावा बैठकीत बाभुळगाव तालुक्यातील विविध गावातील ग्रामसेवकांनी आगामी काळात पाणी टंचाईबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच विहीर अधिग्रहण प्रस्तावाबाबत माहिती दिली. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याची, पाणी पुरवठा योजनेत अडचणी येत असल्याच्या समस्या सरपंच मंडळींनी मांडल्या. त्यावर जलजीवन मिशनचे उपअभियंता मोठे यांनी शासकीय निधी उपलब्ध नसल्याने कामे खोळंबली असल्याची माहिती दिली. गावागावात घरकुल लाभार्थ्यांना अतिक्रमणामुळे घरे बांधण्यात अडचणी येत आहेत. अशा वेळी नव्या GR नुसार योग्य ती कार्यवाही करून कोणीही घरकुलापासून वंचित राहू नये अशी सूचना डॉक्टर अशोक उईके यांनी संबंधित विभागाला दिल्या. बैठकीमध्ये पाणी पुरवठा योजनेची विद्युत जोडणी कृषी पंप फीडर वरून असल्याने लोड शेडिंगचा फटका पाणी पुरवठ्याला बसत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. तसेच गावठाण फीडरवर पाणी पुरवठ्याची लाईन जोडून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दहिकर यांनी कार्यालयीन नियमांचा पाडा वाचल्याने सरपंच संतापले. ज्यावर डॉक्टर अशोक उईके यांनी वीज वितरणाची तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.